धम्मपद पापवग्गो पापोपि पश्यति भद्र याव पापं न पच्यति यदा च पच्यति पापं अथ पापो पापानि पश्यति। जोपर्यंत पाप परिपक्व होत नाही तोपर्यंत पाप करणाऱ्याला पाप मंगल दिसते, पण जेव्हा पाप परिपक्व होते तेव्हा पापी माणसाला त्याची जाणीव होते। भद्रोपि पश्यति पापं याव भद्रं न पच्यति यदा च पच्यति भद्रं अथ भद्रो भद्राणि पश्यति। जोपर्यंत शुभ कर्म परिपक्व झाले नाही तोपर्यंत शुभ कर्म करणाऱ्याला ते पापच वाटते, आणि जेव्हा शुभ कर्म परिपक्व होते तेव्हा शुभ कर्म करणाऱ्याला त्याची जाणीव होते। अर्थकथा अनाथपिंडकाने मोठ्या उदार मनाने संघाला आधार दिला, त्यात त्याने आपल्या संपत्तीचा बराच मोठा भाग गमावला। त्याच्या बेसुमार दान देण्याबद्दल त्याच्यावर खूप टीका झाली। त्याकडे दुर्लक्ष करून त्याने आपली उदारवृत्ती तशीच चालू ठेवली। त्याच्या उदारतेचे कौतुक करून बुद्धांनी चांगल्या आणि वाईट परिणाम दाखवण्यासाठी वरील 2 गाथा उच्चारल्या।